लय मोठं घर म्हणून आई बापांनी लग्न करून दिलं. काय नाही, मोठं घर पोकळ वासा, वाटलं तर एकदम राणीसारखी राहीन, पण नाही तर गाडून दिले मला नुसतं रानामध्ये आणि स्वतः चालले. मी बोलणारच नाही आणि रानात बी जाणार नाही. बरोबर तिकडं. का ग बाई, का बसलीस? मला नाही बोलायचं. का? सांगितलं नाही एकदा, नाही बोलायचं नाही बोलायचं मला. अरे लय त्वरा फुगले येऊन दिसतोय. काय झालं सांग की, सांग की. जा ना एकटे, जा, ठेवा इथं मला, जा. त्यासाठीच लग्न केलंय ना. म्हणजे याच्यासाठी फुगली होय तू? हा, मी काय आज नवीन चाललोय काय तेव्हा? इथून मग गेलोच नाही कधी. मग आता नवीन नवीन ठेवतं माणूस सासू सासऱ्यांकडून. मग आता तुम्हाला काय आठवण बिटवण येते का नाही? एकटेच जाता. मग आठवण आले येत नाही मी. हा, आठवड्याला दर आठवड्याला इथं मग ही तर रानातली कामं करायला लागतात मला. मी काय ठेका घेतलंय का सगळं काम करायचं? सगळं मला करावं सगळ्यांनी लागतं. तिकडे गेल्यावर आणि अख्खं पडीक पडन आपलं. मला नाही माहिती काय, काय? मला यायचंय कुठं? तुमच्या सोबत. तू काय डोक्यावर पडली काय? हा, पडले ते पण लहानपणी. आता चांगली अक्कल आली मला, कळलं का? हसू हसू नका बरं का तुम्ही. मी सिरियस आहे, तुम्ही हसण्यावारी घेता. काय सिरियस आहे? किती बाळ सिरियस आहे? मला यायचं ना तुमच्या सोबत. अरे गप्प आहे, यायचं ना. इथं कुणी बघायचं? बघा तुम्ही, नाही तर राहू द्या तिथे. मी नाही काय झालं जाणार आता? रानामध्ये. मग कुणी करायचं हे सांग बरं आता. बारक्याला सांगा. त्याला मग तेव्हा तुझ्या वनीच हुशार. तुमचाच भाव आहे ना, माझ्यासारखा कसा हुशार असणार? मग तुमच्या वाणी हुशार. मोठी आहे ना तू, त्याच्यामुळे तुझ्यावर गेला ते. मोठी नाही वहिनी त्याची, बाई. त्याच्यामुळे तुझं वळण लागलंय सगळं त्याला. असं लाडात यायचं, लाडात बोलायचं. तुम्ही नेणार आहे का नाही ते मला सांगा. असं गोल गोल फिरून आता नाही, मला आता आताच यायचं. नाही नाही, आता नाही बाबा. आता जरा थोडं सध्या जरा कामाचा विषय चाललाय. मग नंतर शिफ्ट झालो ना एकदा, जवळ शिफ्ट झालं की तुला घेऊन जातो. आता नाही. तुम्ही जा कामाला, मी जाते माझ्या आईकडे. मग बसा कुठे? माहेरी. आणि मग मी आठवड्याला कोणाकडे, तिकडे यायचं का इकडे यायचं मला ती या माझ्या माहेरी. लागली सांगायला तुला. हो. मग येतान का नाही कुठं? माहेरी? अरे माहेर नेतात पण तिकडे नाही देणार तुला आताच मी. आणि रान कोण बघायचं? मला ती रानाचं महत्वाची गोष्ट आहे. मग राहा तुम्ही इथं, कुठं? नका जाऊ. आणि काम कोणी करायचं? आपण दोघांनी. नाही पण दोघांनी खायचं काय? माती? ते मातीत पिकल ना ते खायचं. नाही, ह्याच्यासाठी शिकलो, मोठा साहेब झालो, याच्यासाठी झालोय का? मग मी आणा मला. तिकडे येडे काहीतरी आपलं कपडे हाणतंय. मी आणा. मी नाही. बरं चल तू आधी घरात चल, बाकीच काय मला येणार हा नेणार. चल. नक्की. हा, चल. ए मानसी, चहा ठेव मला जरा, बाहेर जायचंय. आली का? काय म्हणला? परत बोला बरं. अरे मला वाटलं चहा घेऊन येशील, तू तर पदरच खाऊन आली पार. चहा ठेवायचाय. साखर कोण आणणार? साखर संपली, चहा पत्ती संपली, सगळं संपलंय, सगळं किराणा संपलाय. ए मग तुला आधी संपायच्या आधी सांगा येत नव्हतं का? आत्ताशी आली सांगत. अहो तुमचं काम आहे ना, घरात काय नाही ते सगळं बघायचं. रुबाबात सांगताय चहा ठेव. माझं हा काम. रुबाब आहे ना तिकडे दाखवायचा, माझ्यासमोर नाही दाखवायचा. अहो हा, तुमच्या भावाकडून जरा शिका. राब 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 राबतोय तो. आणि तुम्ही बघा नुसतं गावगाव हिंडतात, तेवढंच येतं. तुला कळतं का माझं हिंडायचं वय? आणि मी काय म्हणतो, तू पण हिंडत जरा माझ्या वणी, असं जुडीन हिंडत जाऊ. मर खाता माझा हिंडायचं वय? हा, हे कमवायचं वय का हिंडायचं वय? अहो तुमचं लग्न झालंय, तुमच्यावर जबाबदारी आहे माझी. माझ्या काय हाऊस माऊस आहे? अहो कसं समजत नाही तुम्हाला? पुढे जाऊन आपलं लेकरू होईल, त्याचं काय करायचं? त्याचं शिक्षण पाणी सगळं बघावं लागेल का नाही? ए लय पुढचा विचार करते. एवढा विचार करून तुझ्या डोक्याला टेन्शन घेत जाऊ नको, माझ्या भीतीत जाऊ नको. जरा आत्ताचा विचार कर. आत्ताची लाईफ काय आपली, आपल्याला एन्जॉय करायचं आहे. तुला समजतं का? आणि राहिला पैशा पाण्यात, इतकी मोठी जमीन आहे म्हाताऱ्याने कमवून ठेवली, टाकू 2-4 एकर फुकून त्यातली. लाज वाटते का असं बोलायला? फुकून टाकू? हा, तो काय अंगाला काय फुकून टाकायला? हा, अगं अंगारा नाही फुकायचं आपल्याला, इकून पैसे घ्यायच्यात म्हणजे ऐश करू मस्त पुणे मुंबईला राहायला जाऊ छाप मध्ये. तुला लाज वाटते का? अहो त्या बाबांनी किती कष्टात तुमची जमीन उभा केलीये. हा, त्याच्यात पीक कमवलंय. अहो आईची आठवण आहे शेवटची ती, आणि तिला विकायला निघाला. तुम्हाला खोड हाय का नाही? काय बाई बालिश नवरा माझ्या डोक्यात पडलाय. डोक्यात नाही, पदरात पडलाय. पदर बी फाटका झालाय माझा. अरे मानसी, तुला अक्कल हाय का नाहीच थोडी नेमकी? काय होतं अक्कल? हा, अहो तुम्हाला हाय का नाही ते बघा आधी, मग बोला. अहो तुमच्या भावाकडे बघा, नोकरी करून आहे ना सगळं शेतन बीत सगळं सांभाळते ते दोघं.
तू काय लग्नाच्या आधी कुठं धुणं भांडेल होती काय? सारखं ह्याचं त्याचं धुणं धुती, दुसऱ्याच्या चौकशा करते, कधी नवऱ्याने कौतुकाला बोलावा, जरा लाडी गुडीने काहीतरी लाडी लाव, सारखं भांडायचंच पडतं त्याला का मानसी तुला? तुमच्यासोबत लाडी गुडीने वागायला तुम्ही लय चांगलं वागलात. मला लय हाऊस मौस केली माझी, तेव्हा तुमच्याशी लाडी गुडीने वागायचं मी. हाऊस है ना? केली मग काय तुला अशी हे मोकळी काय साध्या मनाने त्याच्यात फक्त एवढं यांनी काय होणार आहे? अरे आत्ताची फॅशन आहे ती. हा फॅशन. करू की राणी काय हो का? तुमच्या बापाचं सारखं त्याला गिळायला लागतं. जरा त्याचं पण बघा. मी काय नोकर म्हणून आले काय घरात? हा लक्ष्मी ना, मी लक्ष्मी सारखं ठेवा ना. सारखं नोकरासारखं राबावं अरे मग लागतं. काय होतंय, 2 भाकरी दिल्या म्हणून लगेच नोकर झाली का तू? 2 भाकरी, त्या 2 भाकरीला पीठ तरी आणून देत जा घरात. ते बी नाहीये. लईच अवघड झाली मानसी तू. जरा जरा माझं जास्तच अवघड व्हायला नाही, लागलं अहो तर. तुमचं अवघड झालंय. जर तुझं- तुम्ही सगळ्या गोष्टी वेळेवर दिल्या ना मला, तर मी बोलणार कसं काय तुम्हाला? नुसतं भांडत आहे इथं तोंडात नुसतं दमला का जराशी हात दाबलं राबलं जाऊन तिकडं तर 2-5 रुपये उत्पन्न नाही काय बाबा, जरा सगळं टाइम टू टाइम भेटलं ना, असंच होतं. माझ्या वाटते काय भांडणं Time to करायला, time, लोकांना हा. तमाशा दाखवायला बघितलंय की ते टाइम टू टाइम भेटलंय मला. काय मग काय दुसऱ्याची इथं खायला जाते काय? टाइम टू टाइम भेटत नाही तुला? मला मला करता खायचं आहे का भाकर काय खायला लागतंय तुम्हाला? अहो किती खाता? हा बस ना आता कवर. ए जेवाय दिन त्यांना. जेवायला दे. मग? काय ऐकताय काय? हा अहो पीठ संपलंय घरातलं, किराणा संपलाय मागाच्या पासून, तेच सांगते मी तुम्हाला. एवढं करून तुम्हाला साधं पिठापुरतं जमत नाही म्हणलं कसं रे? लागलाच का बोलायला तुम्ही? हा काय हो तुम्हाला काय हेच घर दिसतं का? ते मोठं घर नाही दिसत का? जावा ना तिकडं. मरणाचं राब राबते ते करते सगळ्या गोष्टी, मग पैसा पाणी त्यांच्याकडेच गिळावा ना. अरे पण लागतंय किती मला असं काय 4 टाइम नाही जेवत मी, 2दाच, आणि ते बी सकाळी 1 संध्याकाळी 1 भाकर, संपला विषय. मला हेच पाहिजे तेच पाहिजे असं बी किती काही नाही. 2च भाकरी ना, मग तिला थापायला लावा ना. मला थापायला लावूस तर थापायलाच आणलंय मला इथं. जसं आल्यापासून ते राबते माझ्या जीवाला तर सुखच नाही कसलं. अरे मानसी थोडंफार वयाचं भान ठेवून तरी बोलत. अरे माझा बाप आहे ते. पाहिलंय तुम्ही तुमच्या बापाबद्दल कसाच विचार करतात आणि मला सांगतात. तुम्ही नका सांगू मला. अरे दे नको रे भाऊ, कशाला लोकांना तमाशा दाखवताय? चांगलं चाललंय. बरं आता मुद्द्याच बोलते. तुम्हाला जेवायला पाहिजे ना, तुम्हाला जेवायला देईन मी. सकाळचं देईन, दुपारी देईन, रात्री देईन. हा. पण ती जमीन आहे ना, जमीन आमच्या नावावर करा तुम्ही. तर तुम्हीच करताय, तुम्हीच खाताय. मग आता काय तुमच्या नावावर असले नसले तर करताय तर तुम्हीच ना. नाही बाबा, हे बघा. मानसी बरोबर बोलती. जमीन माझ्या नावा करून द्या. हा आता ही कसं बरोबर बोलली तू. हा. मग आता माझा नवरा शकतो तुम्ही रिस्पेक्ट द्यायला पाहिजे ना. मग माझी बाजू घेतला मग तुम्ही ती जमीन आमच्या नावावर करा, मग तुम्हाला देतो आम्ही गिळायला. पोरगं तुला माहिती आहे ना, एक तर काही नोकरी नाही, काम धंदा नाही ना, हा की किंत परत अडचणी करत. अहो मी त्यांच्या नावावर कुठे म्हणते, माझ्या नावावर करून द्या तुम्ही काय? जमीन. तुम्ही का बसा, मी पाहिले ना तुमचे हुल्लड धंदे सगळे. माझ्या का नंतर बस? सगळं तुमचंच आहे ना, कमी बरोबर घेऊन जाणार आहे का? पण बरोबर घ्यायच्या अगोदर देऊन टाका ना सगळं आम्हाला. सगळं बघतो तुमचं. तुम्हाला 2 टायमिंगला जेवायला भेटत तर बस ना. 2 काय 3 टायमिंगला देईन जेवायला तुम्हाला मी. ते बी चांगलं चुंगलं खाऊ घालीन, अशी तब्येत करीन मग. हा आणि तशी पण त्या दादाच्याच नाव आहे, मला पण तसं काय घेता येत मग नाही. त्यांच्या नावावर बरं केली आणि आमच्या नाव करायला झोमत. अरे ते असं कुठं असतं का? नंतर विकत घेतलं होतं, त्याच्यात त्यांनी 10-5 भरले म्हणून त्याच्या नावावर केलं. आणि तो काय म्हणतो का ते मलाच पाहिजे, त्यातलं बी तुम्हाला देणारच आहे ना त्यो. हे बघा सासरे, तुम्ही लय भेदभाव करू राहिला. भेदभाव नका करू. हे बी तुमचं लेकरू येईन, ते बी तुमचं लेकरू आहे. मग कुठं नाही म्हणलं, याला कमी शिकवलं का? पण एटवण गेली नाही नको केली, मग आता काय करायचे? मग माझं काय हो, त्यात माझा काय दोष? हा माझे आई बाप विचारतात तुझा सासरा कधी तुझं नाव करणार आहे जमीन आणि ते सगळ्या गोष्टी. अरे मग तू सांगायचं ना, आमचंच आहे सगळं, आम्हीच करतो तर आम्हीच खातो. आओ म्हणून काय नसतं, नावावर असलं पाहिजे. पुढं जाऊन तुमचं झालं काही बी वाईट साईट आणि केलं त्यांनीच, हा नाव नाही दिली माझ्या नाव त्यांच्याच करून घेतलं तर मग पुढं काय पण होतं बाबा. नाही एक काम करा, तो आला ना त्याला विचारतो काय करायचं ते करा. हा. त्याला काय विचारायचंय? त्याला वाढ माल जेवायचं. जेवायला जेवायला तेव्हाच भेटन जेव्हा आमच्या नाव जमीन होईल तेव्हा. काय मग आत्ताच्या आत्ता बोला त्यांच्या सोबत. इथं आम्हाला नको खायला सांगू. नाही, खायला नाही. हा हा मग काय तर सगळं करायचं नाही, आणि जावा करायचं. तुम्ही जावा त्याला बोला. हा. ओ सासरे जा तुम्ही बोलून घ्या, तेव्हा तुम्हाला मस्तपैकी मटणाचा बेत करते. मग मग तुला डोक्यात चांगली कल्पना आली, पण जमीन नाव करून घ्यायची. मग बायको कोणाची मी? माझी. दादा तू तर लई येडायच बघ.
मला आधीच सांगायचं नाही वय यायचं आहे म्हणून. मी बघून ठेवले असते ना चिक्कू जरा. हा पोरांनी खाल्ले असते. तुला तर काहीच कळत नाही बघ. असा ना अचानक येतो. काय काय बघ बरं तिथे वरचे बघ बरं वरचे. हा किती उडत असेल चिक्कू? ओय ओय अगं तुझ्याशी बोलते मी. तू आमची चिकू दाबलेस कस काय? हळू 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 बोल. हळू बोल ना. हळू बोल काय हळू बोल. हा झालं काय तुला? अगं चिक्कू देते माझा भाऊ आला एक मिनिट. हे झाड कोणाच्या वावरात येतंय? हे वावर कोणाचं आहे? आपलं. आपलं नाही, आमचं. तुमचं वावर तिकडं आहे, हे आमचं आहे. अगं हा मस्त वाटण्या झाल्यात आपल्या, पण आमचं तुमचं काय करते? आपलंच आहे ना सगळे. काय आपलं बिपलं नाहीये. कोण नसतं कोणाचं. तुम्ही बी नाही आमचे ना, आम्ही बी नाही तुमचे. आणि हे बघा, हे ना चिकूचं झाड आमच्या वावरात येतंय. मग ह्याचे चिकू कोणाचे? ते आमचे. अगं मग माझ्या भावाला 2-4 दिले तर काय बिघडणार आहे? काय आता नाही काय द्यायचे. काय खाऊ मग? तू माझ्यासाठी हे केलंय. मग अरे तुम्ही तू सगळे बी खा पिकलेले की. चिकू घेतले तर माझ्या आवड्याला कोण खाऊ घालणार? अगं अजून तोडले सुद्धा नाही. तू किती बोलती मानसी. अगं तू काय बोलते? तुला कळतंय का? अगं तुझ्या भावाने खाल्ले काय आणि माझ्या भावाने खाल्ले काय? काय फरक पडणार आहे का? हो, मला फरक पडणार आहे. ताई नको भांडण करू चिक्कूसाठी. मी जातो रोडनी घेतो चिक्कू पोरांसाठी. हा बघ, काय म्हणते ते रोडनी घेते. जा अगं या रोडनी तर घेईलच त्यो, पण आपल्या स्वतःच्या झाडाचे चिक्कू खाल्ल्यावर पोरांना बी बरं वाटन. स्वतःच नाहीये ते, आमचं. तुमचं वेगळे. आणि काय हो, तुमच्या झाडाला कैरी आल्या होत्या, मी तोडायला गेले. तुमचा नवरा कसा म्हणला की जरा जपून तोडा बर का. अगं मग त्यांचं म्हणणं असं होतं की तो आंबा असं म्हणजे मिळत नाही, मग कच्चा तोडल्यावर पिकलेला आंबा खायला मजा येते का नाही? कच्चा कशाला वाया पण घालवायचा? मला म्हणून कच्चाच आवडतो ना. अगं मग एखादी तोडायची ना. तू किती कायऱ्या तोडल्या होत्यास? मला लोणचं करायचं होतं अगं म्हणून. लोणच्याच्या कायऱ्या नव्हत्याच त्या, आंबट होत्या का त्या? पण मला त्यातच करायचं होतं. हे तू असं आडमोटवार सगळं बोलू नको बरं का. जरा नीट वाग. बघते ते आपलं घरचं लोकांच्या समोर काय तमाशा करते? तुम्हीच म्हणलं ना भाऊ आहेत. अगं हा मग आपलं घर वेगळं. तो जरी भाऊ असलं तर पाहू नाही तो. हे बघा, ऑलरेडी तुम्ही माझं आयुष्याला बरबाद केले. तुमच्या नावावर सासऱ्याने जमीन केली, आमच्या नावावर केली नाही. त्याच्या मागच आमचं लटणं चालू आहे. अगं ती जमीन घेतली ना तर माझ्या नवऱ्याने पैसे घातले त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते आमच्याकडे. तेच तर, माझ्या नवरा कमवत नाही ना म्हणून तुमचं लय चालू असतं. माझ्या नवऱ्याने पैसे घेतले, माझ्या नवऱ्याने ह्याच्यात घातलं, माझ्या नवऱ्याने त्याच्यात घातलं. नुसतं कौतुक करतात तुमच्या मानसी, नवऱ्याचं. तू लय बोलती बर का, लय बोलती. अहो, तुम्ही बोलता तू तसं. तोंड सांभाळून बोल. हा, तोंड माझं सांभाळून तोंड बोल. दिसतं. हा तोंड सांभाळून बोल, कळलं का? आत्तापर्यंत काय बोलते ते? बोल की तू जरा. तू मध्ये बोलू नको. माझा भाऊ बोलतोय काय? तुझं तोंड शांत ठेव. हा, मग पाहुणे, माझ्या बहिणीला शांत बोलते शांत तुम्ही. बस. तुमचा संबंधच काय हो माझ्या भावाला बोलायचा? जे बोलायचं ना ते मला बोलायचं. संबंध म्हणजे काय? हा तू लहान आहे, मी एवढा वेळ तुझं ऐकून घेते ना, तर शांत बस. लहान आहे ना, लहान सारखं राहा. लहान आहे ना. हा मग तुम्ही पण मोठे ना? हा कशाला बोलते? नाही बोलायचं ते. माझी बहीण आहे ती, मी बोलणारच. माझा भाऊ बोलतोय का? मी बोलणार ना, पण मला बोलतात ना मग. थांब दादा, बघते मी त्याच्याकडे जरा आणि तिच्याकडे पण बघते. हा लय शहाणी झालीस का ग तू? हा काना मागून येऊन तिकट व्हायला लागलीस. हा तुम्हाला नाही वाटत आहे तुम्ही लईच बोलताय? तुला नाही वाटत का काळी मुंडीन पातळ धुंडी सारखी वागायला लागलीस तू? ओ काही काय बोलताय? उगाच डोक्यात जाऊ नका. माझ्या पण डोक्यात शिरू नको. मी शांत आहे ना, तर माझा राग जर चढला ना तर तुला माहितीये मग मी कशी होते. हे बघा, मग तुम्हाला पण माहित नाही मी कशी वागते आणि हे कशी बघ, नाही. मला ना बोट दाखवू नको बर का. बोट दाखवू नको. तुझं बोट आहे ना अशी तोडूनच बाहेर फेकून देईन. माझ्या डोक्यात जाऊ नको. तुला आधीच सांगते, कळलं का? तुम्हाला माहितीये का, काय काय? कराटे चॅम्पियन आहे मी. नादाला नका लागू माझ्या. अगं मी तर लहानपणी ना तुझ्या सगळ्या अशा 10 अशा घरा फिरून फेकून दिल्यात, कळलं का? अहो, तुम्ही तर 10 केले हा, असतील. हा. तर 50 केला तर फेकून अगं दिलं. मला हलवून तर दाखव की. हलवून दाखव की हलवून. लागली शहाणपणा करायला. येत तर काय नाही का त्यात, येत नाही जात नाही, तोंड मुकर बरोबर आहे ना? त्या वावरातलं खाऊ झालं एवढं, मग कसं काय हलन डुलन? अगं तूच बघ ना कशाला खातीस एवढी. हाय का तुझ्या अंगाला नुसतं खायचं बोकडावानी नांग लाकडावानी? एवढंच आहे तुझं, बाकी काय नाही. आजकालच्या जगात आहे ना, फिटनेस भी बहुत इम्पॉर्टंट होती है. तुझं फिटनेस घाल तिकडे चुलीत. फिटनेस तुमच्याकडे फिटनेस नाही ना म्हणून तुम्ही सगळं हे करताय. जळती तू जळती. तुम्ही जळता. लाकडा अंगावर. अगं जा तिकडे चल. लागली नखरे करायला उगाच काय बाई? डोकं फिरवायला बघा लागली. तू माझ्याकडे तोड रे, तू तोड चिक्कू बघ. काय? तोड. माझ्या चिकूला हात नाही लावायचा. मला माझ्यापासून दाबत. आई गं. तू ना काय लावलंय? हात लावला. किती ताट करेन तुला? हा? काय अरे दादा इकडे. काय तू बहिणी हो ना. मारता? तू हो हिला बघ. ए. लाद घाल. हो तिकडे चल. इकडे तू इकडे.
खाली जातो मोटर बिटर चालू करू. ए काढ पाईप चल. तू माझा पाईप काढून तू इथं बसवलाच कस काय? कस काय म्हणजे? कस काय म्हणजे माझं भरणं चाललंय तिकडे तुला कळत नाही का? होय अरे माझ्या याला पाणी द्यायचंय. कुणाच्याला? माझ्याला. मग माझं वाळून देऊ काय? कोणतं तुझ्यात काय? अरे तुम्हाला लाजा वाटतात का नाही रे थोड्याफार? एक मला तर शेल्क वावर तुम्ही घेतलं तसलं खारपडाचा वावर मला दिले परत बारीच्या टायमाला असं करतो काय तू? रान माझ्या नावावर. कुणाच्या? तुझ्या आवाज नको चढू का? रान तुझ्या नाव आहे म्हणजे? तुझ्या नाव आहे म्हणजे मी काय करू? काय करू म्हणजे? अरे तुम्ही जरा माझ लेवणी करायला लागला तर ए, ए, तुझ्या बाईक ए, तसलं नीट करू नका. बोल, तुझ्या नीट बोल. बायकोनी बी एक तर नीट माझ्या बायको बोल. हात उचललाय. कोणी? तिला नीट सांगून ठेवू. उगा मोठी वहिनी म्हणून ऐकून घेतलंय मी, नाही तर अशी उतानी पातानी नाही, करून तू हाणली काय असती. करशील रे? ए, काय तुझं लय करशील वेळा म्हणजे? झालंय. तू काय करशील? म्हणजे? तुला माहित नाही का मी लय काय झालं केलं? तुझं मी ऐकून घेतो दरवेळेस माझ्या बायकोला शिवे देतोस कुठे वाकडे तिकडे बोलतो. काय काय तुझं काय भानगड? तुला वाया दुमड्या मला येत नाही काय? होय आणि तू हाणलं तर मी हाणणार नाही काय? कोण? तुला मग तू माझ्या हात उचलणार? कुणा माझ्या उचलणार म्हणजे? मग? तू मजबूर केलंय मला. मजबूर केलंय म्हणजे? हा? मजबूर- जा रे चल. ए चल चल, ए, इकडे चालतो काय हा, मला? चल. सर पाईप मला भरायचा आहे. चल रे. ए, सर सांगतो म्हणजे काहीतरी तुला एकदा. कळतं का? तुला कळतं का माझा नंबर आहे? मीच बारी करणार आणि मीच कोण? भरणं करणार आहे आज. कोण? नाही तर मी रान माझ्या तुला सांगतो रान माझ्या नावावर आहे. सगळं माझ्या नावावर ते. तुला जे करायचं ना तू तुझ्या पद्धतीने कर. रान तुझ्या आणि नावात माझ्या आहे ना, रानात परत तरी पाऊल पण ठेवायचं ए, नाही. काय? तुझ्या रानात पाऊल ठेवायचं नाही. तू ढकलू नका समाज- अनिकेत. समाज- अनिकेत तू ढकलू नका. तुला निवांत सांगतोय मी हा? तुला पण मी नीट हा, सांगतो नीट जरा, तू सांगतो. चल शिस्तीत हाल जाईल. माझ्यापासून तू हाल. माझा पाईप अरे जोडून माझ्यापासून हाल मारलं तुला. तुला कळतं का? घर म्हणलं कळतं का? ए, हा? आता लय झालं तुझं. मग? जवळ वाटणं होत ना तर दोघांनी पण रान करायचं नाही. पुढे चल ठेवायचं. हा, चल हाल. चल हाल. चल हाल. हा 2 मिनिटं थांबायचं नाही माझ्या पैसे तुला दोन सांगतोय मिनिटं मी थांबायचं आता. नाही. तुला धावतो ना मी पण काय कोण? तुझं लय नाटकं झाल्यात आता. नीट जरा नीट जरा नाही नीट आणखी सांगतोय शिस्तीत जरा. शिस्त काय? हा. तुला सांगतो ना कसं असतं शिस्तीत. चल 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 हा? मला ढकल, मला. काय झालं? हा? कशामुळे भांडणं तुमची? कशामुळे म्हणजे? कशामुळे भांडणं? अरे माझा नंबर असताना ह्याने चालू केली मोटर. वाटणं करून घ्या ना तुम्ही. वाटणी माझी मी आता आठवड्यातून मी एकच दिवस येतोय. हा हाय. एकच दिवस येतोय. अमोल सगळं मान्य आहे मला. तुम्ही दोघं भाऊ भावाचं आहे. तो काय जमिनीला पैसे गुंतले पण तुम्ही एकत्र असताना जमीन घेतलेली. तुम्हाला निम करून ते घ्यावंच मी लागेल मोठा ना. आहे. मी मोठा आहे का नाही? मान्य आहे. आठवड्याभर मोटर असते का माझी चालू? नाही. नाही. मी आठवड्यातून एक दिवस सुट्टी काढून येतो आणि मग माझ्या झाडांना पाणी द्यायचं होतं. आणि नाही 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 नाही, ह्याचं ह्याचं लय झालंय आता. मी रानावटे बसवणार आहे. तो आवाज ह्याचा आणि- आवाज ए, बंद करीत असतो एक मी. मिनिट ऐकून घे. ते फी कशाला बसवायचं? रानच माझ्या नावावर कुठला स्टे कोण? बसवतोय? रान तुझ्या नाव दादा, आहे? ऐकून बापाचं घे. नाव आहे बघ, तू बापाकडे बी, बापाकडे तुझ्याकडे बी. नाही अमोलचं नाव आहे. करा नाही तर ह्यांनी पैसे भरलं होतं पहिलं माहिती का तुला? काय बरं जमीन लागते? घ्यायला. ए, एकत्र असताना पण घेतलं का? ह्याने स्वतःच्या काय हिमतीवर घेतलंय का मी काय? काय म्हणतो अर्धा एकर कमी द्यायला पण ती काय ए, तुमची अरे नाव कमी ह्याला नाही मी. अरे जास्त घेणार तो नोकरीला आहे. एक तर त्याला बापाने रान देत ना, असतोय मी आता. बापाने त्याला पैसे भरून नोकरीला लावलेला आहे. कोणी? बापाने पैसे भरून तुला नोकरीला लावलाय. बापाने 1 रुपया नाही भरला. मला सांगतो तुझ्या का तू? माहितीसाठी सांगतो. मला मी स्वतः सांगतो का कष्ट तू? केलंय. अमोल ऐकून घे. तू समजूतदार आहे आणि तू पण समजूतदार आहे. रोज भांडण करण्यात मजा नाही. तुम्ही एकामेकाची तोंड बघू नका. त्याला माझ्या फक्त रानात वाटून घ्या. उभा करायचं. ए, तुझ्या बापाचं राणे काय? माझ्या बापाचं राणे. माझ्या बापाचं रान आहे, ए, म्हणून जास्त तुला बोलतोय बोलतोय. आता. आता लय झालंय तुझं. ऐकून घ्या. चला तुम्ही मिटून घ्या. भांडण मिटून नका नाही, करू. वाटणी चार होणार. दिवसाला वाटणंच करा ना. चार वाटणी होणार तरच इथं ही होणार, नाही तर रानपडीक पडणार. आता समजून घे थोडं. सांग तू त्याला, बघतो मी त्याच्याकडे काय येते. काय माहिती का काय डोक्यावर पडलंय का काय रे? आता त्याला मला माझ्या आलंय कान होते 4 लोकात म्हणते वाटणं केल्याशिवाय मी हेच करणार अरे नाही. बरं ते वाटणे करणं का भाई ना? वाटणे करून काय करणार आहे माहिती का ते? इकणार आहे रान. दुसरं काय करेन? कर्ज काढेन आता राहणार हाय विकून टाकीन. हाय ती बोकांडी बरं त्याची बायको ती तसली बायको डुसपूस माझ्या बायकोला सारखी डुसपूस चालू. आहे मग त्यासाठी त्यांचं वाटण्यासाठी चाललंय. उद्या त्याला कर्ज करून परत तू डुब्यात जाण्यापेक्षा आता काय त्याच्या वाटेल ते देऊन टाक बाबा. मोरण तिकडे उद्या त्याला 4 अरे मी एकर म्हणतो कुठे काय निघलं तर तू घे. मी कामाला आहे. आज नाही उद्या त्यो कामाला लागेल. पण हाय ही त्याच आहे नंतरला का? मला काय करायचंय त्याची रानाचं? काम करायची लक्षणं दिसत नाही. ते विकून खायचं दिसतोय. अरे बापानी माझा बाप एवढा कष्ट करतो का? म्हातार वय झालंय बिचारायचं. साधं त्याला भाकर तुकडा देणं होत नाही त्याच्याच्याने. तू काय कर म्हाताऱ्याची इथं काहीतरी सोय करा खाण्याची. मला आता काहीतरी करावं लागेल. ती वाटून म्हणतोय ना तुम्ही घ्या बोलून तुमचं घरची घरी बाहेरची माणसं पण बोलू नका. घ्या वाटणी करून. रोज भांडणे करण्यात मजा नाही. अरे मस्त मला कळतंय पण ती ऐकून घ्या ना बरं. तीच करू आपण काहीतरी चालतंय. नियोजन बघ काढू. बघ गिर 4 माणसं गोळा करून जगली तर नाही तर तुमचं घरची घरीच वाटणी करा. मग काय तर काय यांच्या भांडण किरकिरी. रोज उठलं की भांडण आणि रोज उठलं की किरकिरी. सुनबाई ए पोरांनो, काय अरे भूक लागली होती अरे जेवायला वाढला. जेवायला देतो ना तुम्हाला. तुम्हाला का पाची पकवान करून ठेवतो तुमच्यासाठी. तेच तर सारखं गिळायला का लागतं तुम्हाला? मला तिकडं उपाशी. एवढे वाल फार एवढं आलं म्हणजे तुम्हाला इथून मागे दिसत नाही का? त्याने हाणलंय आज मला वावरात एकट्याला गाठून. अरे त्याला तर मला बघतोच मी. त्याला तर बाया काढणारच काढणार आहे मी. हा. बायांचं नाही म्हणावं घ्यायचं कवर सांगायचं तुम्हाला. बायांचं नाही बापू. दादानी हाणलंय मला, दादानी. त्याने बी आणलं. मग ए पुरे बाहेर ये रे तू. त्यांना लाज
कशी नाही वाटली माझ्या यांना मारायला? काय झालं हा, ठीक आहे मामाजी? ना, कमवत नाही काय अरे नाही मग तुमचे म्हणायचं. भांडण माझी उपासमार कशासाठी चालली तुमची? बाबा मला काही माहित नाही, तुमच्या माहितीतून मला आहे ना रान वाटून पाहिजे, नाही तर एकाला बी रान हा करू देत मामाजी, नसतो मी. तुम्ही आहे ना हे रोज रोजच्या वादाचा आम्हाला बी लय कंटाळा आलाय, त्यापेक्षा तुम्ही ते रान वाटून द्या. हे ना रोज रोज आम्ही सहन करणार नाही. मोठे असून का हो यांचं बारक्यांचं ऐकून घ्यायचं नाही? हा, लय मोठी बघा तोंड कशी हाणते. तुमच्या वाटण्यापायी माझी उपासमार. कुणाची? ऐकलं की या तुम्ही इकडे यावं. तुमची उपासमार लावलाय ना ह्याला, पैसे भरून नोकरी लावलाय शांत तुम्ही. बस, आणखी तुला सांगतोय मी. शांत बस. एकदम शांत बस. नाही हाय, मामाजी आहे ना, तुम्ही नखरे करू नका जास्त. मामाजी काय ते बोलतील. त्यो रानात येऊन मला दमदाटी करतोय. मी नुसता पाईप लावला. मी काय म्हणलं होतं, मला फक्त थोडं झाडांना पाणी द्यायचं, तेवढं देऊन दे. मला तिथे येऊन शिवाय देतोय आणि मग काही म्हणतोय मला रान वाटून पाहिजे आणि ही पाहिजे. पाहिजे ना अरे पण तुम्हीच करताय ना. बरोबर तर बोलताय. रानात शांत बस, पैसा मोठे माझा बोलतेत आहे. ना. तुम्ही मध्ये कुणीच खोकायचं नाही. एक मग तुझा कुठला तुम्ही पैसा? पैसा विचार विचारला? बापूला. काय मग तुला नोकरी लावाय पैसे नाही काय गेलं? नोकरी लावाय म्हणजे सांगा सांगा तो मामाजी शिकला, सांगा. ते तू त्याच्या हिमतीव लागला. कुठले पैसे भरले त्याला? कुणाला? पैसा बिसा भरलेला नाहीये. खोटं काय बोलू नका बाप्पू, मला सगळं माहिती. तर काय तू आवाज चढून बोलू नका, तुला ए, सांगतोय. अरे काय चाललंय शांत बसा, मी काय सांगते ऐका ना. मामाजी आहे ना, शांत बस. मामाजी आहे ना अजून, अरे ते तुला निर्णय पण घेतील. तिरपाटा बोलतोय. बोलू द्या, काय भोक नाही पडणार. मामाजी करते, निर्णय घेतील मामाजी. सांगा मला काय बायकोचा बैल बघा ए, गावात सोडलेला वळू. भाऊजी भाऊजी नीट बोला, तोंड सांभाळून बरं, बोला ठीक आहे. तुम्ही. आता ह्याच एवढं म्हणताय वाटण्या त्या करून तर द्या मग वाटण्या. कशासाठी वाटतं बाई तुम्हाला? कशासाठी कशासाठी म्हणजे? आम्हाला काय आमचं कारण? करायचंय. आमचं आम्ही रान बापू करू, बरं नको एक काही काम करू. करा, त्याच त्याला काय येईन ते ना यायचं तेवढं येईन द्या आणि माझं जेवढे मी पैसे भरलेत ना तेवढं माझं मला देऊन टाका. हा, पैसे बिशे काय नाही सगळ्यांचा. तुम्ही माझ्या इस्टेटीचे मालक तुम्ही दिले काय? कोण? मी जिवंत असताना. हा, मग वारस येत नाही. मग आम्ही वारस असले मग? अरे मला भाकरी द्याय ना तुम्ही, आणि मी तुमच्या वावर तुमच्या नावावर करून दिलं होतं. माझे तुम्ही या रोळीत धिंड काढता. मग तुम्हाला मी मरुस तर सांभाळतो, 2 एकर मायनावर जास्त करा. काय संबंध बघितलं का? सांभाळायचे तर बापा तुम्ही. सांभाळणार मी. कोण तुला नोकरी बघितलं आतापर्यंत किती संभळतोय मी पण पाहिलं तुम्ही किती सांभाळता ते. काय हा. तुला सांगितलं ना जास्त बोलायचं नाही तू. ओ वहिनी, हा. माझ्या बायको बापू, त्याला बोलायचं नाही, सांगा. नीट सांगतो तुम्हाला. त्याला सांगा. बायकोला बोलायचं ना, विसरलात का भाऊजी? काही सगळं सांगा. विसरलात. काही लग्न सांगा. झालं मग बायको आली म्हणजे तुम्ही लय मोठे झाले का? मग? लग्न व्हायच्या आधी कोणी सांभाळलंय तुम्हाला? सांभाळलं? हा, नाही, लग्न नाही, कोणी नाही, करून दिलंय? नाही नाही नाही, तुम्हीच माझं हागणं मुतणं सगळंच केलंय नाही का तुम्ही? नाही केलं हागणं मुतणं तुमचं, पण मोठ तुमच्या शाळेचं पासून सगळं केलं ना. सांगा मामाजी. हा, हा, लय गोळ्यापणाचा आव्हान ती. ए तू शांत बस बापू. एक मी काय केलंय, माणसांना बोलवले गावातल्या, ती येते ना. आणि तू कशाला मोकर त्यांच्या तोंडाला लागत अहो नाही लागत मी. मग? ती माहित नाही का तुम्हाला कशी? मला वावरत आहो चिक्कू घेऊ द्याय ना. ए, भांडले आमचं चिक्कू होतं वहिनी, आमच्या वाटणीतलं इथं. अहो, भाऊजी आमचं तुमचं करूच नका आलं तुम्ही. राव तुम्ही आलात. का- ही बघा झापी बाप्पू. दोघं बी. मी काय म्हणतो तुम्ही ऐकून घ्या. मगाशी एक मोकरा मेकांचा जीव घेणं हल्लाय ह्यांच्या दोघांच्या एकामेकावर. सख्य भाऊ इथला कारण पार त्या बायकाचं ऐकून पार जमिनीसाठी पार एकमेकाच्या बरोबर बसायची बारी. काय होतं बाप्पू तुम्हाला सांगतो, एखाद्याला जास्त माज आला ना पैशा पाण्याचा, मग असं होतं त्याला जरा जास्त माज आला. भाऊजी तुला तोंड माहिती आहे का सांभाळून तुझ्या बोला घरात किराणा तुम्ही. कुठून येतो तुला माहितीये तुम्ही तोंड सांभाळून बोला. का? ए तुम्हाला माहितीये का तुम्हाला खाणं पिणं कोण पुरवतंय पैसे पाणी? हा, एवढंच पुरवतोय. बघितलं? काढलं बघ का कसा नाही? बोलतोय. मी मग म्हणलं ना, एक एक मिनिट नाही दिवस ऐकून घ्या की काढलंच ना. बाप्पू खाणं पिणं जाऊन द्या. काय ह्यांच्या जी वाट्याला येईन ना, आणि ह्यांनी भरल्यात पैसे तर ह्याला एखादं 1-2 एकर जास्त देऊन टाका. आणि काय कुणाला? ते ए, करून घ्या. हर्षल अरे तू माझ्या बाजूकडून बोल ना, तुला कळत काय? बाजूचा नाही विषय, जी खरं आहे ती खरं आहे. आम्ही खरं खऱ्यासाठी आलो. आम्ही दोघं पण आम्ही कुणाची बाजू घेत नाही इथं. अरे माझ्या बापाने त्याला नोकरी लावाय 6 लाख रुपये भरले. नाही रुपये भरायला आम्हाला माहिती काय आहे ती. आम्ही त्याच्या बरोबरचीच आहे इथं. अरे तुम्हाला काय खर्च बिर्च केला काय? काय बोलतो लागा पैसे तू? बिशे दिले? असलं आडमुठ्यावणी बरं, बोलतोय. एक मिनिट खरंच काय? रानाला ह्याने 8 लाख रुपये भरलेत ना, निम्म 4 लाख रुपये तू ह्याला दी आणि घ्या निम्मी. हा तसं बरोबर आहे. आता आम्ही दोघांची बाजू मांडाय आलो इथं. दोघाची बाजू नाही, सगळे जे हाय असं निमानी वाटणी होईल. काय दे झालं? 8 लाख रुपये माझं घे सगळं रान तुझं. काय? बापूने 6 लाख रुपये भरले तर कुणी नाही भरले बाबा, काय नाही भरलं त्यांनी. बरं ऐका, भैया- आपण दोघं पंच म्हणून आलोय तर काय निर्णय ती बापू घेते. तुम्हाला आता तुम्हाला वाटूनच पाहिजे म्हणायचं. मग वाटूनच पाहिजे. कुणाचं? माझं. कुणाचं? माझ्या स्वतःच्या कष्टाचं घरदार शेतीवाडी ही तुम्हाला वाटून पाहिजे. हा मग आणि नाही दिले मी काय करता? नाही दिलं म्हणजे पाहिजे ना आम्हाला. आम्ही नाही दिल्यावर काय करता तुम्ही? काय करतो? ओय ओय बापू नाही म्हणलं तुमचं काहीच चालू शकत नाही. दोघाला बी देत नाही. बोला काय म्हणणे तुमचं? आणि तुम्हाला पाहिजेत ना सरळ निघायचं. आणि तुझ्या नवऱ्या बरोबर आहे ना, तू तिकडे नोकरीला आहे आणि तुला तुझ्या पद्धतीने काय असेल आम्ही त्या घरात ओय, ओय! मामाजी मी ह्यांच्या बरोबर गेले नाही, इकून खातीन तुम्हाला कळू द्यायचं नाही. शिट्ट घरातच नाही तुम्ही पाहिजेत मला, आणि वावरात बी नाही पाहिजेत. माझं आहे ना तिकडे आहे ना गडी ठेवून करून घेईन. लय मस्तीन तुम्हाला आणि मी कमवलेलं आहे. तुम्ही
तुम्ही दोघांनी दोन हजार रुपये बाप्पूला दर महिन्याला पाठवा. यांचा रुपयाच नको मला. बाप्पू तुमचं जेवायचं कसं हे आताच जिवंतपणे एवढं अरे हात एवढं चालले माझं 8-10 एकर वावर त्याच्यावर मला कुणी बी जेवायला घालीन. निघा चला जा, तू बी निघन, तू बी निघ जा. मला बी बघू सांगा दे. ना हो तुम्ही मामा कसे जगताय तुम्ही मला बी कळत. जा सांगा जरा. आपलं काय नाही ह्यांचं हे बघत आहे. आपलं बघू आपण. चाललंय काय. त्याला नोकरी आपल्याला उपाशी दाजी आपण बाप्पू जे बोलले हे खरं आहे. बाप्पूंची इतकी पोटाची हाल चालले त्यांची बाप्पू म्हणजे ते खरं आहे. मला भाकरी पाहिजे बापाची प्रॉपर्टी पाहिजे मी काय तुम्हाला. म्हणते नाही बाप्पू ऐका की तुम्ही आमच्या सोबत राहा, आम्हाला वाटू नको. मी बोलते बापू खरंच चुकलं माझं, माफ करा मला. खरं तुम्ही बोलला ते बरोबरच आहे. खरं जर तुम्ही दिलं नाही तर आम्ही पर रस्त्यावर येऊ. पण ती तुम्हाला आधी कळायला पाहिजे एकामेकाच्या जीव उठायच्या आधी. एवढी मस्ती ते कर काय ना असतं काम धंदा. नाक दाबल्याशिवाय माणसाला कळत पण नाही. तोंड उघडत नाही, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. तुमची इच्छा ऐका की तुमची इच्छा बाजूवर राहून द्या. बाप्पूचं काय म्हणणं आहे हे ऐका तुम्ही. शीत तंडतोय तू इथं. त्यांनी आता म्हणतो शेतीला घातलेले पैसे, तुला करायची की नोकरी, याच्यासाठी 10-5 रुपये काय भर. म्हणते? त्याला बरं नोकरीला आहे, कधी पण तयार आहे ना. अजून काय ऐकून घे. अजून काय पाहिजे. बापू तसं नाही, आम्ही ना शेती सगळं बघतो आणि ताईंना पण इच्छा आहे ना ह्यांच्यासोबत शहरात जायची, तर तुम्ही जा. आणि हा नावावर नाही केली ना आमच्या तरी चालेल, पण आम्ही बघतो सगळी शेती. हेच सांगतोय मी तुम्हाला. अरे गोडीने राहा ना, दोघाला का धट्टा कट्टा माफ भाऊ. करा मला. चुकलं आमचं. आणि काय कर अमोल त्याला 10-5 गाया करून दे. लोकांच्यात कामाला जाणं पण सुखाचं नाही. नोकरी लागली. मी म्हणतोय ना तुला देतो बाबा 4-5 लाख रुपये, काय 10 लाख रुपये लागले तर मी देतो म्हणतोय. लागले नाही नाही त्याला घरी तुमच्या पण 10-15 एकर जमीन आहे, त्याला जमीन करून दे, तू नोकरी कर. शीत पडीक नाही पडावं म्हणून ती बाया सारखी त्याच्या मागे तरी तिने इथे ठेवली. ती एकटा जातोय तिकडे. ती रोज मला म्हणते ते दोघाचं कसं होतं रान केलं मग नसतं हाय समंजसता. मग हे समजून त्याला सांगायचं तर हे तेच ऐकत नाही, हे यांच्या संग भांडावं. अशानं कुठं होतं. ऐकून घेत नाही बाप्पू. ऐकून घेत नाही. होईल ना प्रगती प्रपंचाची. पण आता मी ऐकन ना आहे तयारी आता. ते पण ऐकतो माझं. तो काय म्हणलाय, अख्खी शेती तू सांभाळून तुला काय धापास लागले तर मला मदत माग. अजून काय पाहिजेत याला भाऊ म्हणते. आणि आणि हे बघ गाड्या, आणि वाटून दिले तू विकून टाकी. मला काही नको. मला शेतीची काही विकायचा विषयच कुठं. मी मिळाल्यावर तुमच्या वाटण्या. तिथून पुढे वाटणं होतं ना तोवर आणि तुम्हाला बघ बाप्पूला जरी सांभाळावं लागेल. जरी तू घेतलेलं असलं ना, समजतो की आणि आम्हाला वाटणे नकोच आहे. ए जरी तू घेतलेलं आहे ना त्यातले मी निम्म त्याला. अहो, सगळं घ्याव द्या बापू. मला काही नको. माझी बायकून मी घेऊन उद्या हा निघालो आज. कशाला लागत आहे मला? असा देवासारखा तुझा भाऊ आणि तू त्याच्यावर हात उगारतो. तू त्या ह्याचं त्याचं ऐकून नुसतं जाऊ आपलं काहीतरी करायचं. बरं मी काय बरं हं, त्याच्या नावावर केली काय करणार होता? इचरा बरं त्याला. विकणार होता तो. इकलंच असतं. आणि मग काय एकूण काय खातान आईस करतान बसतान. माग अजून सुद्धा भावाची. हे बघा बापू, मी आहे ना, मी कशाला विकून देईन त्यांना? ऐका तुम्ही अमोल त्याला 10-5 गाया करून दे. 5-50 हजार रुपये पगार येईन. तुझा काय पगार तुम्ही दोघांनी मिळून बाप्पूच्या काय माग तुम्ही वाटण्या करा. काय तुम्ही नाही. एकत्र राहून उलटी तुमची माझं प्रगती काय होईल. म्हणणं पण आम्हाला वाटण्या करायच्याच नाहीत ना. एकत्र राहा, प्रगती होईल. त्यांनी सुधरू द्या, त्याच्या बायकोनी सुधरू द्या, त्याचं कल्याण करू द्या. आणि फक्त माझ्या बापाला चांगली जपावं एवढंच माझी इच्छा आहे. मी बाहेर असतोय. तू बाहेर असतो बाप्पूच्या भाकरीची किती हाल आहेत फक्त आम्हाला माहिती. ह्याला हाल करा तुम्हाला लाज वाटलं पाहिजे एवढं तुमच्या बापाने कमवून ठेवलंय यार. देतात जेवायला. ठेवा चहा पाणी ठेवा. आलीत माणसं. या या आत या, चल चल. तुम्ही हे निर्णय घेतलाय, हे झालं. व्हायला नसतं. इकडे चल मोठ्या घरी चल. एकत्र जी प्रगती होती ती व्हायलाच होत नसते. लय मोठी प्रगती. आला तेवढं आमचं लावलं तुम्ही काय